दसरा झालेला आहे। दसऱ्याच्या दरम्यान कांद्याला जो भाव असतो अगदी 5,000 7,000 कांदा विकतोय, परंतु आता दसराहून 8 दिवस झालेले आहे। कांदा आजही 500 400 700 रुपयांनी कांदा विकतोय। आपण येवला कांदा मार्केटमध्ये आहे। मी दानोरे। यंदा कांद्याची परिस्थिती काय आहे, म्हणजे भावाबद्दल? भावाच्या बाबतीत एकदम बिकट परिस्थिती झालेला, खर्च निघत नाही आहे। किती कांदा विकायला पाहिजे होता, आता किती विकतोय? कांदा कमीत कमी 2,500 ते 3,000 रुपये आता विकायला पाहिजे होता, कमीत कमी। कारण 50% कांदे खराब झालेले आहे आणि 50% सुद्धा शिल्लक व्यवस्थित राहिलेले नाही आहे आणि ते 500 600 700 रुपये विकताय। तुम्ही जे लोकांना निवडून देता, विधानसभे असेल किंवा लोकसभा असेल, आता नाशिक जिल्ह्यामधून दादा भुसे आता एक मोठं नेतृत्व आहे, महाराष्ट्रात एक मोठं नाव आहे त्यांचं। सुहास अण्णा कांदे असतील किंवा भुजबळ साहेब असतील किंवा कोकाटे असतील, यांचं कर्तव्य आहे का तुमच्या जीवावर ते आज मंत्री झाले, त्यांनी कांद्यावर काहीतरी बोलायला पाहिजे? नाही, ते एक जनतेचे लोकप्रतिनिधी आहे आणि त्या नात्याने त्यांनी या कांद्याचा प्रश्न उठवला पाहिजे होता। त्यांनी नावसुद्धा कांद्याचं कसुद्धा काढलं नाही। एवढंच। आणि शेतकऱ्याची इतकी बिकट अवस्था आहे का आता विष पिऊन आणि मारल्याशिवाय पर्यायच नाही राहिला शेतकऱ्याला। किती पैसे होतं, उत्पन्न किती होतं, नेमकं किती खर्च होतो, किती पदरात पडतं? अहो, आम्ही 2 लाख रुपये खर्च केले आणि 1.5 लाखाचे कांदे विकले। किती? 2 लाख रुपये खर्च केले आणि 1.5 लाखाचे कांदे विकले, काही उखाड्यात गेले। आणि हे आयात निर्यातचं धोरण चुकीचं, या चुकीच्या धोरणामुळं माल शेतकऱ्यांनी चाळीत साठवून ठेवला तर राहणार किती दिवस? नश्वर पीक येते। शेतकऱ्याच्या कुठल्याही प्रकारची गय केली जात नाही। दिल्लीचं राजकारण त्यांचं व्यवस्थित झालं पाहिजे, जेणेकरून कांद्यावरून त्यांचे तिकडे शिटं नाही पडले पाहिजे। आता बिहारच्या नोव्हेंबरमध्ये निवडणूक आहे, याच्यासाठी सरकार कांद्याचे भाव पाडण्यासाठी परिपूर्ण प्रयत्न करते। मागे पण 5,000चं मार्केट एक्सपोर्ट त्यांनी बंद केला, 5,000चं मार्केट रात्रीतून डायरेक्ट 1,000-1,200वर येऊन ठेवलं। कसं झालं हे? आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काही सांगतात आत्मनिर्भर भारत। हा आत्मनिर्भर भारत मानता येईल का हो? आपण आयात काय करतो, निर्यात काय करतो, आयात निर्यातीचं धोरण कसं आहे? शेतकऱ्याची पूर्ण माती झाली याच्यात। शेतकऱ्याचे मुलं शेती करायला नाही म्हणतायत, ते शहराकडे पळू राहिले। 500 रुपये रोज का होईना, 200 रुपये रोज का होईना, पण आम्हाला शेती नको असं म्हणताय। कारण जो मुलगा शेती करतो त्याला मुलगीसुद्धा भेटत नाही, कोणी बायको द्यायला तयार नाही आहे। शेतकरी शेतकऱ्याच्या मुलांना देत नाही बायका, शेतकरी शेतकऱ्याच्या मुलांना बायका देत नाही आणि शेतकऱ्याची मुलं आता शेती करायला नाकार देत आहे। थोड्याच दिवसात अशी परिस्थिती येणार आहे की आज जे शेतकरी रडत आहे ना, उद्या खाणारा रडणार आहे। लोक शेती करायचे सोडून देतील, कांदा मार्केटला येणार नाही, तुम्ही काय खाणार आहे? पैसा दगडं काय खातील? शेती होणार नाही, थोड्या दिवसात बंद करून टाकतील लोक। आणि केली पाहिजे शेतकऱ्यांनी, आता ते गरज आहे त्याची। आपण बघायचो इथूनच इंग्रज कापूस वगैरे हे मोठमोठे उत्पादनं न्यायचे, तिकडं ते 2 पैसे करायचे, आज शेतकऱ्यावर अशी वेळ।